नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण काय करत आहोत, टेस्ट नंबर 2 आहे. याच्यामध्ये 15 क्वेश्चन आपण ठरल्याप्रमाणे घेत आहोत. बघा ह्याचं काय उत्तर होतं, तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, एखादा जर डाटा नसेल, तुम्हाला जर आठवलं नसेल, तर तिथं तुम्ही ती स्टक झालेला असाल. तुम्हाला सोडवताना आठवलं नसेल, तरी तुम्ही 15चे 15 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. चुकू द्या. सर्वच्या सर्व चुकले तर चालतील. फक्त डाटावर त्या फोकस झाला पाहिजे, तिथं तुम्ही रिवाईज झालं पाहिजे तुमच्या व्यवस्थित. पहिले कॅशलेस जाव ठाणे जिल्ह्यातीलच आहे. धसाई हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वाधिक कृषी संस्था महाराष्ट्रातच आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि रत्नागिरीमध्ये कापडगाव हे पहिलं वायफाय गाव ठरलेलं आहे महाराष्ट्रामधले. वायफाय गाव लक्षात ठेवायचं आहे. आणि 1960 साली मनपाची संख्या ह्यांच्या वेळी त्यांनी ग्रामपंचायती मागच्या वेळी विचारल्या होत्या बघा, ते पण बघून घ्या. ते तुम्हाला डाटा सांगेलच मी. मनपाची संख्या 3 होती. 2025 मध्ये 29 पर्यंत आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ते विचारलं जाऊ शकतं बघा, हे लक्षात ठेवायचं. आणि 20वी जी पण पशुगणना झालेली आहे. 20वी पशुगणना कधी झालेली आहे, तर 2019 मध्ये झालेली आहे. ही 20वी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये बघा पशुधनाच्या संख्येत वाढ झाली, एवढ्या एवढ्या पॉईंटनं तर वाढ झालेली आहे. तुम्हाला आठवलं नाही आठवलं झालं तर तुम्हाला ट्रेंड माहिती पाहिजे, की गणनामध्ये पशु वाढलेले आहेत, संख्या वाढलेली आहे. महाराष्ट्राचा क्रमांक 7वा विचारलेला आहे, लक्षात ठेवा. 2000 त्याची आता जी संख्या 19ची जी आहे, त्याची कंपेरियन 12च्या वर्षाशी सुरू करून दिलेली आहे. ते इथं पण विचारलं जाऊ शकतं, कारण ते वेबसाईटवर तसं दिलेलं आहे, कम्पेअर टू 2012 असं. याच्यामध्ये वृद्धी आढळलेली आहे, तर ओके म्हणायचं. वृद्धी आढळली, तुम्हाला ट्रेंड माहिती पाहिजे. 20वी गणना ही प्रथमच ऑनलाईन पद्धतीने झाली होती. जर समजा एखादी गोष्ट प्रथमच ऑनलाईन पद्धतीने झालेली असेल, तर शक्यतो तिला काट मारायचा नाही, कारण सर्व ज्या त्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन करण्याचं गव्हर्नमेंटचं प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. सध्या ट्रेंड काय चाललाय तो लक्षात ठेवा. त्यानुसार आपल्याला एखादा मार्क एक्स्ट्रा प्रत्येक विषयामध्ये घेता येतो. असं जर तुम्ही कॉमन सेन्स लावला, तर तुमचे 5-7 मार्क वाढतात. 7 मार्क म्हणजे तुम्ही 10 मार्काच्या लीडने जाता, हे लक्षात ठेवा. 7 ते 8 मार्क. 8 मार्काची लीड म्हणजे खूप असते, खूप. हे लक्षात ठेवा. पेरियार जलविवाद कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आहे. हे काय फॅक्च्युअल गोष्ट आहे, हे विचारलं जाऊ शकतं. आणि 20व्या पशुगणनेनुसार सर्वाधिक पशुगणनेचा उतरता क्रम, तर लक्षात ठेवायचं आहे. जी गणनेचा तुम्ही जर बघितलं ना, तर सगळ्यात जास्त पशु हे कुठं आहेत, तुम्हाला असं वाटतं लॉजिक लावून की राजस्थानमध्ये असेल, तर तसं नाही आहे. ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. उत्तर प्रदेश आहे. 2 नंबरला राजस्थान आहे. 3 नंबरला मध्य प्रदेश आहे. आणि महाराष्ट्राचा 7वा क्रमांक आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्राचा काय 5वा क्रमांक आहे का, तसं नाहीये. ते तुम्हाला तिथं तिथल्या तिथं जज झालं पाहिजे, की एकच गोष्ट कळली पाहिजे, की महाराष्ट्राचा क्रमांक सगळ्यात खाली आहे. मग चला इथं, मग बरोबर हे कटतं ना. एलिमिनेशन मेथड वापरा. आठवण्याच्या भानगडीत पडू नका, कारण जर एखादी गोष्ट आठवली नाही, तर तुम्ही लगेचच पॅनिक होता, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, लोकसंख्येवर एक क्वेश्चन अपेक्षितच आहे, हे सांगतो तुम्हाला. लोकसंख्येवर एक क्वेश्चन अपेक्षित असतो. ठराविक डाटा रिवाईज करायचा आहे तुम्हाला. लोकसंख्येचा ठराविक डाटा तुमच्याकडे पाहिजे. 1-2 पेज तुम्ही बनवलेच पाहिजे. प्रत्येक परीक्षेला, प्रिलिम्सला, मेन्सला ते डाटा लागतोच, हे लक्षात ठेवा. लोकसंख्या धोरणाचा आढावा घेतल्यानंतर काय कळलं? पहिलं लोकसंख्या धोरण कुठं आलं होतं? ते 1976 ला होतं, 16 एप्रिल. हे डेट लक्षात ठेवायची आहे. 2च लोकसंख्या धोरणं आलेली आहेत, त्यामुळे त्याची डेट हे सगळं माहिती पाहिजे. त्यावेळेस तत्कालीन कुटुंब कल्याण मंत्री हे करण सिंग होते, बरोबर आहे. 42व्या घटना दुरुस्तीने लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब कल्याण हा नवीन विषय समाविष्ट करण्यात आला, बरोबर आहे. आणि 11 मे 2000 ला राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना झाली होती. का? तर त्याच दिवशी, कारण ते नाहीये, त्याच दिवशी लोकसंख्या 100 कोटी होती, हे लक्षात ठेवा. त्या दिवशी हे होतं. तुम्हाला एक क्वेश्चन आठवतोय, संसदेच्या बाहेर त्यावेळेस शुभसंकेत म्हणून रिमझिम पाऊस पडत होता. अशा गोष्टी कुठेतरी बघून लिहिलेल्या असतात. तर त्या गोष्टी कॅन्सल करायच्या नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला 100% माहीत आहेत, अशाच गोष्टी. तुम्ही कुठं डाऊट घ्या, तर डाटावर डाऊट घ्या, फॅक्च्युअल डाटावर. पण जे एखाद्या ह्याच्यामध्ये डाटाच नाहीये आणि सरसकट स्टेटमेंट केलेलं आहे, असं फिलॉसॉफिकल स्टेटमेंट वाटतंय, तर ते कट करू नका, ते शानपण करू नका, हे लक्षात ठेवा. तुम्ही पीवायक्यू सोडवा, तुम्हाला ते गोष्टी जाणवतील, हे लक्षात ठेवा. काय म्हटलेलं आहे खालीलपैकी हम दो हमारे दो हा नारा कुठल्या लोकसंख्या धोरणाने दिलेला आहे? तर समजा आता ते गिलोटीन एक क्वेश्चन होता बघा. गिलोटीन म्हणजे काय? गिलोटीन म्हणजे काय, एकच ऑप्शन असेल ना. गिलोटीन म्हणजे काय, ह्याला काय असं म्हणतात, म्हणजे याला 4 ठिकाणी तर नाही. मग तुम्ही 2 ऑप्शन मध्ये येऊ शकता, ए किंवा सी, अशा ऑप्शन मध्ये येऊ शकत होता, हे लक्षात ठेवा. म्हणजे तिथं 2 ऑप्शन होते. तुम्हाला क्वेश्चनचा टोन कळला पाहिजे, टोन काय आहे. आता हम दो हमारे दोन हे दोन्ही लोकसंख्या धोरणामध्ये नसतं. तसंच तिथं होतं बघा. ते गिलोटीन म्हणजे काय, हे म्हणजे काय, तर त्याचं काहीतरी असेल ना फॅक्ट, की हे म्हणजे असं. तर गिलोटीन म्हणजे काय, जर विदाऊट चर्चेचा जर एखादं मागण्या मंजूर केल्या, तर त्याला गिलोटीन म्हणतात, हे लक्षात ठेवा. तर तसं होतं ते. दुसरे लोकसंख्या धोरणामध्ये 15 फेब्रुवारी 2000 ला सांगितलेलं, ही डेट माहिती पाहिजे. पहिलीची डेट किती सांगितली होती तुम्हाला? 16 एप्रिल आहे 76 ची, आणि ही 15 फेब्रुवारीमध्ये आहे. एवढं तरी माहिती पाहिजे तुम्हाला, लक्षात ठेवायचं आहे.
आणि 2011च्या जनगणनेनुसार भाषा आणि लोकसंख्येचा उतरता क्रम ही भाषा विवाद चालू आहे सध्या. भाषा विवादाचा जर क्रम बघितला तर तुम्ही हिंदीवरून जा, हिंदीवरून हे तुम्हाला सुटून जाईल. पण आपली भाषा तर माहिती पाहिजे. मराठी 3 नंबरला आहे, लक्षात ठेवायचं. 2 नंबरला कोण आहे? बंगाली. बंगाली 2 नंबरला आहे, सगळ्यात लास्ट 4 नंबरला तेलुगू आहे. एवढं माहिती पाहिजे बघा. भाषा आणि लोकसंख्येचा क्रम जर विचारला लोकसंख्येनुसार, तर ते बजेटमधलं आहे. तुम्हाला कुठून घेतलंय ते पण फोटो टाकलेला आहे. पुढचं बघा, ज्ञानेश कुमार यांच्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे. मग आता निवडणुका वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे चर्चेत असतं. सध्या वेगवेगळ्या कारणामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI चर्चेस आहे, त्यामुळे ती त्याच्यावर क्वेश्चन, त्याच्या बॅकग्राऊंडवर क्वेश्चन अपेक्षित आहे. हे व्यवस्थित वाचून घ्यायचं, हे लक्षात ठेवा आणि त्याचे कलम व्यवस्थित बघून घ्यायचे. ते आपण इथं घेऊयाच. पॉलिटिक्सच्या अँगलनं त्या अँगलनं पण अभ्यास करा, हे लक्षात ठेवा. ज्ञानेश कुमार हे 26वें मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, बरोबर म्हणायचं. त्यांचा जन्म 1964 मधला, उत्तर प्रदेशमधला. त्यांचं हे शिक्षण महत्वाचं आहे बघा. त्यांनी कानपूर IIT मधनं BTech केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ते विचारलं जाऊ शकतं. प्रथमच मुख्य निवडणूक आयुक्त हे 2023च्या कायद्यानुसार अपॉइंट केलेले पहिलेच आहेत बरं का. म्हणजे जे की बघा, ह्याच्यामध्ये निवड समितीवर पण क्वेश्चन अपेक्षित आहे. कारण काय केलेलं आहे, याला सुप्रीम कोर्टले जे सरन्यायाधीश आहेत ते त्यांना काढलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे इथं निवड समितीवर पण क्वेश्चन येणार. त्यामध्ये कोण असतं बघा? पंतप्रधान असणार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार आणि PM द्वारे नामनिर्देशित केंद्रीय मंत्री. 3च लोक असणार. कोण कोण? PM. PMने अपॉइंट केलेला केंद्रीय मंत्री, नामनिर्देशित मंत्री आणि लोकसभेतला विरोधी पक्षनेता, हे 3 लोक असणार आहे, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन येणार आहे. ज्या गोष्टीवर काय येणार आहे म्हणतोय, मला काय माहिती आहे का? तसं नाही आहे, हे लक्षात ठेवा. जे गोष्टी बदललेल्या असतात, आता 1000 गोष्टी आपण केल्या बदललेल्या, तर त्याच्यापैकी हा क्वेश्चन तुम्हाला कुठं ना कुठं वर्षभरामध्ये दिसेल. कारण हा पॉईंट नवीन आहे ना. एक्झामिनरला हा एरिया एक्सप्लोअर झालेला नाही आहे आणि जिथं बदल झालेला आहे तिथे एक्झामिनर कधी पण जातो, हे लक्षात ठेवा. हा तुम्हाला क्वेश्चन कंबाईनमध्ये आता जरी नाही दिसला तरी वर्षभरात तुम्हाला कुठं ना कुठं दिसणार. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये अयोग्य विचारलेलं आहे. ज्यावेळेस कधी पण हायलाइट करा, चला योग्य, अयोग्य असे तुमचे 2 टिक मार्क वाढतील, हे लक्षात ठेवा. पेपर काय तुम्हाला घरी आल्यानंतर प्रिंट करून काही फ्रेम करायची नाही त्याची. पेपर हा तुमच्यासाठी 1 तासासाठी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे. जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं ते व्यवस्थित सोडवा. फास्ट सोडवायचा असतो, हे लक्षात ठेवा. लोकसंख्या आता ते समित्या एक विचारतात बघा, ह्याच्यासाठी एक समिती, ह्यासाठी एक समिती. त्या समित्या कशा असतात माहिती आहे का? इकॉनॉमी ओरिएंटेड आणि पॉलिटी ओरिएंटेड समिती असतात. त्या समितीवर पण आपण व्यवस्थित घेऊया, जे की आता सध्या वेगवेगळ्या अँगलनं ट्रेंडमध्ये आहेत. असं MS स्वामीनाथन आयोग कधी होता? 93च्या शिफारसीनेच दुसरे लोकसंख्या धोरण तयार करण्यात आलं होतं. याच्यासाठी रिलेटेड आणि काही समित्या आहेत, त्या आपण घेऊयात पुढच्या ह्याच्यामध्ये. महाराष्ट्रात आता बघा, डेट म्हणजे हा डाटा विचारतात तुम्हाला 100% वाटल्यानंतर. हे ह्याच्यामध्ये फरक बघा. प्रस्तुती प्रशिक्षित व्यक्तीमार्फत 100% आणि डॉक्टरांमार्फत 80%. प्रशिक्षित व्यक्तीमार्फत 100% करायची आणि जन्म मृत्यूची नोंद आहे ना, ती 100% करायचं, हे ध्येय आहे बघा. आणि लोकसंख्या धोरणमध्ये 2045 मध्ये आपण स्टेबल करायचं आहे, स्टॅबिलाईज करायचं. हे 2045 आकडा कायम विचारलेला आहे, ते विचारतात परत आणखी, लक्षात ठेवा. स्थिरीकरण कधी करायचंय. वर्षी सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, केंद्र सरकारनं काय केलंय, GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, IIP आणि ह्याचे सगळ्याचे इंडेक्स बदललेले आहेत. म्हणजे त्याचे पॅरामीटर आहेत ना चेंज करण्याचे, ते बदललेले आहेत. ह्याचं उत्तर काय तुम्हाला सांगतो, तो वरीलपैकी सर्व आहे. आता IIP आणि ह्याचे बेस इयर, CPIचं पण बेस इयर चेंज केलेलं आहे. ह्या तिन्ही चारपैकी तुम्हाला वर्षभरात कुठे ना कुठे क्वेश्चन ह्याच्यापैकी दिसणार आहे. नवीन बदलानुसार काय सांगितलंय, बेस इयर विश्वनाथ गोल्डर समितीच्या शिफारसीनुसार केलंय. 11-12 होतं बेस इयर. GDP साठी सांगतो तुम्हाला, GDP साठी जे आता नवीन बेस इयर आहे ते 22-23 करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 11-12 कोणाच्या समितीनं होतं बघा बेस इयर? सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार होतं. आता कोणाच्या आहे? गोल्ड. शिवणाचे दिवस आहेत, लक्षात ठेवा. असं गोल्ड त्याच्यावरून लक्षात राहील तुम्हाला. आधारभूत वर्षाचा निर्देशांक किती? 100 मानला जातो. ह्याला कम्पेअर करून तर ते किती GDP वाढला हे काढलं जातं. हे 100 लक्षात ठेवा आकडा. आणि IIP जो आहे ना, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, हा निर्देशांकासाठी आधारभूत हे 22-23 असेल. परंतु इथे एक लक्षात ठेवा, CPI आहे ना, कंझ्युमर म्हणतो आपण त्याला, कस्टमर नाही, कंझ्युमर प्राइस इंडेक्स असतो CPI. तर तो कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे ना, तो 12 ऐवजी 24 केलेला आहे, हे लक्षात ठेवा. कंझ्युमर प्राइस इंडेक्स हा कंझ्युमर प्राइस इंडेक्स 2024 आहे, हे लक्षात ठेवा. असा 22-23 नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. हा आहे असा डाटा आहे असं विचारलं जाणार आहे. तुम्हाला कुठून घेतला हे पण त्याचा फोटो टाकलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. तिथं सरळ सरळ वाक्य आहेत अशी 3. अंडरलाईन केलेलं तुम्हाला सोपं पडेल, कारण सरळ एक्झामिनर कधी पण आढळतं की जर तुम्ही एकदम अननोन क्वेश्चन दिसेल तर तुम्ही सर्च केल्यानंतर घरी आल्यानंतर बघा, त्या फाईलमध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या फाईल असतात ना, त्या पहिल्या 4-5 ओळीमध्येच तो तुम्हाला डाटा आढळेल. म्हणजे ते खाली जायचं पण कष्ट करत नाहीत, वरच्या ह्या 2-4 लाईनीमध्येच फ्रेम करतात क्वेश्चन, हे लक्षात ठेवा. देशातील पहिले सहकार विद्यापीठ कुठं आहे? तर गुजरातमध्ये आनंदमध्ये आहे, हे लक्षात ठेवा.
हा फॅक्च्युअल डाटाचा क्वेश्चन होता. लोकपालवर क्वेश्चन अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. आता हे वेगवेगळ्या कारणानं लोकपाल चर्चेत आहे. लोकपालवर वेगवेगळे क्वेश्चन अपेक्षित आहे, वेगवेगळ्या अँगलनं क्वेश्चन अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता वार्षिक अहवाल कोण कुणाला देतं, कोण कुणाला देतं वार्षिक अहवाल, हे महत्त्वाचं असतं. लोकपाल हे संसदेला अहवाल देत नसतात, राष्ट्रपती संसदेला अहवाल देतात, मग राष्ट्रपती मांडतात, हे लक्षात ठेवायचं. जबाबदारी कुणाची असते ह्याच्यावर क्वेश्चन असतात. हे व्यवस्थित, आणि समजा तुम्ही जर असे 4 ऑप्शनला ऑप्शन असतील ना, तर शेवट 3रे-4थी पर्याय व्यवस्थित चेक करत चला. काय होतं, कारण वाचण्याच्या फ्लोमध्ये आपण गडबडीमध्ये 4थं स्टेटमेंट नीट वाचत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय होतं, 2 जरी स्टेटमेंट असली तरी गडबड व्हायला लागते. गडबड करायची नाही, एकच क्वेश्चन नीट पहिल्यांदाच व्यवस्थित वाचायचा. जर वाटलं की आपला हा क्वेश्चन चुकतोय, अटेम्प्ट करा न करा तुमची चॉईस आहे, पण पुढे चला. 4 वेळा एक क्वेश्चन जर वाचला तर पुढचे सोपे क्वेश्चन तुमचे सोडवायचे राहतात ते कंबाईनला. आणि असं करू नका राऊंड राऊंड. माझं वैयक्तिक तर मत आहे, तुम्ही ऐका न ऐका तुम्ही सोडून द्या वाटल्यास तुम्हाला नाही पटल्यानंतर. पेपर पुढून पाठीमागेपर्यंत म्हणजे 40 पेजेसचा पेपर जर पलटायचा आणि क्वेश्चन तुम्हाला जर राऊंड करायचे म्हणलं तर त्याच्यामध्ये 5 मिनिटं जातात. आणि हे 5 मिनिटं अफोर्ड नाही करू शकत आपण की कंबाईनला. राज्यसेवेला तुम्ही राऊंड करा, तुमची चॉईस आहे. अर्धा तास व्यवस्थित तुमचं जसं पाहिजे तसं घ्या, ओन चॉईस आहे. इथं तसं नाहीये. बघितलं येतंय नाही येतंय तुम्हाला पहिल्याच ह्या वेळेस कळतं. आणि एखादा क्वेश्चन जर आपल्याला असं वाटत असेल की आपला चुकणार आहे, तर तो चुकतोच. त्यामुळे तिथं डोकं लावायचं नाही की त्याच्यामुळे दुसरा क्वेश्चन घेऊन जायचा नाही पुढं. आपला एक क्वेश्चन सोडवला, तिथला क्वेश्चन तिथं सोडून द्यायचा. चुकला तर चुकू द्या, आपल्याला काही 100 मार्क पडायचे नाही, पण त्याचं बर्डन दुसऱ्या क्वेश्चनला द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. काय झालेलं आहे, लोकपाल म्हणून अजय खालविनकर यांची नियुक्ती झालेली आहे 10 मार्च 2024 रोजी. आता ते डेट टाकून विचारतात, कारण जर कोणाची वेगळी अपॉइंटमेंट झाली ना, तर तुम्ही ती क्वेश्चन कॅन्सल करतात म्हणून ते. आणि सध्या लोकपालचं ब्रीदवाक्य बघा काय केलेलं आहे, एम्पॉवर कोणाला करायचं आहे, सिटीजनला करायचं आहे. एक्सपोज काय करायचं आहे, करप्शन, हे वाक्य आहे. आणि आधी काय होतं, मा धिंगरा कदस्य धनम, म्हणजे दुसऱ्याच्या धनाचा लोप करू नये असं वाक्य होतं, ते चेंज केलेलं आहे. आणि लोकपालच्या अध्यक्षांनी सदस्य ह्याच्यासाठी किमान वयाची अट 45 आहे, हा ऑड पॉइंट आहे. किमान वयाची अट 45 वर्ष आहे. लोकांचं पालन करायचं आहे ना, म्हणून हे पालक आहेत ना, ह्यांचे 45 वर्ष आहे असं लक्षात ठेवा. आता तुम्हाला तो पॉईंट लक्षात राहील. मग तिथं 5-70 लक्षात ठेवा. 5 वर्ष पालकत्व किंवा 70 वर्ष झाल्यानंतर पालक बंद होणार असं लक्षात ठेवा. म्हणजे पालन करतायत लोकांची असे ठेवा. आपले जसे पालक असतात तसे, असं लक्षात ठेवा ते. आणि हे अहवाल कुणाला देतात लोकपाल? राष्ट्रपतींना देतात. आता लक्षात राहील तुमच्या. पुढचं बघा, वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 हे जाहीर केलेलं आहे. ह्याच्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे. क्वेश्चन अपेक्षित आहे कारण हा पहिलाच निर्देशांक आहे, पहिलीच आवृत्ती आहे, त्यामुळं अपेक्षित आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा नीती आयोगाद्वारा जाहीर केलेलं आहे. या निर्देशांकानुसार अव्वल ओडिसा आहे. तुम्ही केरळ, तामिळनाडू हे राज्य कराल. अव्वल ओडिसा राज्य आहे. महाराष्ट्राचं स्थान 6वं आहे. हे पण महत्वाचं आहे. हा निर्देशांक व्यवस्थित बघून घ्या. वित्तीय आरोग्य निर्देशांक, जसं माणसाचं आरोग्य तसं राज्याचं आरोग्य. ह्याच्यामध्ये कशामध्ये, तर इकॉनॉमिक कंडिशनमध्ये ते काउंट कुणी केलेलं आहे, नीती आयोगानं केलेलं आहे. आणि महाराष्ट्र कितव्या नंबरला आहे, 6व्या नंबरला. 1 नंबर कुठं आहे, ओडिसाचा आहे. त्यामुळे हे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि IMFनं काय केलेलं आहे, असाच क्वेश्चन तुम्हाला 2022-23 ला मिळतो. तर ह्याच्यामध्ये बघा, IMFनं काय केलं होतं, जे एप्रिल 2025 मध्ये काय करतो, कोण वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक काढतं, तर IMF काढतं. हा पण बेसिक क्वेश्चन होऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हायलाईट करण्याचं काय आहे, तर भारत जपानला क्रॉस करून 4थ्या क्रमांकाची जगाची अर्थव्यवस्था झालेला आहे असं कोण म्हणतं, IMF म्हणतं. कशामध्ये, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये. कधी पब्लिश झाला, एप्रिल 2025 मध्ये पब्लिश झाला. मग याचा क्रम कसा आहे, अमेरिका, चीन, आपण काय केलेलं आहे, अमेरिका, जर्मनी 3 नंबरला आहे, पण आपण क्रॉस कोणाला केलेला आहे, जपानला. पण ते पण विचारलं जाऊ शकतं बघा, आपण कोणाला क्रॉस करून 4थ्या नंबरला आलेलो आहोत, जपानला क्रॉस करून आलेलो आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आयोगाचा असा फॅक्च्युअल क्वेश्चन असतो एखादा, जसं बुलेट्स आल्यासारखं, की आता 2.15 हे विचारलेलं आहे बघा मागच्या, म्हणजे PYQ आहे हा. 2.15 म्हणजे PPP, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार जागतिक लेवलला वर्ल्ड बँक काय काढते, दारिद्र्य रेषा काढते. ती कशानुसार काढली जाते, किमान दैनिक खर्चासाठी किती पैसे लागतात ह्याच्यावरून काढली जाते. हा एक क्वेश्चन येऊ शकतो. किमान दैनिक खर्चासाठी जेवढी मर्यादा लागते ते PPPच्या आधारावर, म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावर किती डॉलर केलेलं आहे, 2.15 वरून $3 प्रति दिवस हे केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे आकडा लक्षात ठेवा, 3 माने 3. कशासाठी $3 लागणार आहेत, दैनिक खर्चासाठी. मग आपल्याकडे $3 असतील तर आपण दारिद्र्य रेषेमध्ये नाही, जागतिक बँक म्हणते असं लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. धन्यवाद.